आपण आत्ताच काही दिवसांपूर्वी पीएनबी असेल, न्यू कोऑपरेटिव्ह बँक असेल किंवा त्याच्या आधी बंधन बँक असेल, अशा कित्येक बँका पडताना पाहतो आणि आपण बघतोय की बँका काही संकटात आहेत का. काल तर वेगळंच कंडिशन झाली आहे. इंडसइंड बँक तुम्ही जर इथे बघायला गेलं तर 22% जास्त एक मोठा फॉल त्याच्यामध्ये आलेला. तर हा नक्की फॉल कशामुळे आलेला आहे याच्यामध्ये, अशा सगळ्या गोष्टींची आपण याच्यामध्ये चर्चा करणार आहे. कारण ह्या बँकेवर आधीही बरेच मोठे प्रश्न उचलले गेले होते. ओके, ज्याच्यामध्ये मॅक्रो फायनान्स त्यांचं जे युनिट आहे त्याच्यावरती तसंच मॅनेजमेंट संदर्भात बऱ्याच समस्या निर्माण झाल्या होत्या. ओके, मग आता हा नक्की ऍक्च्युली हा जो फॉल आलेला आहे ह्याच्या मागचं नक्की येण्याचं काय कारण आहे हे आपण थोडक्यात इथे चर्चा करायची आज, आणि तुम्हालाही समजेल की इंडसइंड बँकेचं काय करायचंय, काय होऊ शकतं, असे डिसिजन जे तुम्ही घेणार आहे ते आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला घ्यायला सोपं जाणार आहे. बघूया, नॉर्मली ते जर बघायला गेलं तर आपण बघतोय की खाली ते 22% जास्त पडला. ओके, पण त्याच्या आधी पण याच्यामध्ये सेलिंग चालूच आहे. आणि मागच्या जर काही महिन्यांचा आपण विचार करायला गेलं म्हणजे जवळपास मागचे 5 महिने निफ्टी पडतोय, पण ह्या मागच्या 5 महिन्यापासून इंडसइंड बँकेमध्ये पण फॉल चालू आहे. परंतु एक गोष्ट मी ते ऑब्झर्व करेल की याच्यामध्ये आता जरी तो फॉल आलेला आहे याच्यामध्ये, तर तो आता एका छान सपोर्ट पाशी येऊन थांबलेला आहे. ओके, आणि ही जर गोष्ट आपण इथे बघायला गेलं तर बघा इथे एक छान सपोर्ट तो घेतोय. म्हणजे काय, याच्या खाली जर जाईल तर प्राइस मध्ये अजून मोठ्या प्रमाणामध्ये सेलिंग ऍक्टिव्ह होईल. कारण एवढ्या न्यूज पर्यंत जरी आला तो तर ह्याची खूप मोठी पातळी आहे. कोरोना नंतर त्याने खूप चांगली रॅली दाखवली. अगदी कोरोनामध्ये 350 आसपास काहीतरी स्क्रिप्ट गेली होती, तिथून त्याचा परफॉर्मन्स गेला. पण आता जे त्याच्या पुढे जे काही प्रश्न आलेत ना हे थोडी रिस्की आहेत. ओके, मग आता मुख्यतः हा फॉल कशामुळे येतोय. ओके, तर आता महत्वाची गोष्ट थोडी समजून घ्या याच्यामध्ये. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल क्विकली सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, आणि महत्त्वाची गोष्ट खाली कम्युनिटीची लिंक दिली ती जॉईन करा, जेणेकरून अशी इंटरेस्टिंग माहिती तुम्हाला शिकायला मिळणार आहे. इंडसइंड बँकेचं सगळ्यात मोठं शेअर होल्डर कोण आहेत माहिती तुम्हाला, हिंदुजा ग्रुप. ओके, आता त्यांनी ना नो मार्जिन कॉलचा दावा केलेला. आता हे नो मार्जिन काय असतं हे पण तुम्हाला सांगतो, आणि ज्याच्यामुळे नॉर्मली मंगळवारी आपल्याला 27% आसपास फॉल पाहायला मिळाला. आता ज्याच्यामुळे शेअर्स मागच्या 52 आठवड्याच्या निचांकी स्तरावर पोहोचला. विचार करा किती मोठा फॉल असेल तो. आणि 52 वीक लो ही जी गोष्ट आहे ही मोठी निगेटिव्ह गोष्ट समजली जाते जेव्हा आपण टेक्निकलचा अभ्यास करतो तेव्हा. आता ही घसरण मार्च 2020 नंतरची एक दिवसीय घसरण्याची सगळ्यात मोठी आहे आत्ताच्या कंडिशनला विचार करता. आणि नॉर्मली त्याच्यानंतर थोडा बाउन्स घेतला, पण त्या गोष्टी प्लस मायनस होत राहणार आहेत. आता बघूया मेन रिझन. बँकेच्या पोर्टफोलिओमध्ये जो फॉरेक्स डेरिव्हेटिव्हचा पोर्टफोलिओ असतो त्याच्यामध्ये काही इनकन्सिस्टन्सी बँकेला आढळलेल्या आहेत. आता ते काय असतं फॉरेक्स डेरिव्हेटिव्हचा पोर्टफोलिओ ते पण तुम्हाला मी सांगतो याच्यामध्ये. आता त्याच्यामध्ये आलेल्या लॉसमुळे हा फॉल मुख्यत्वे झालेला आहे. आता हा लॉस जवळपास 1500 कोटी रुपयांच्या पुढे. विचार करा, एवढा मोठा लॉस असल्यामुळे ऍक्च्युअली याच्यामध्ये पॅनिक सेलिंग आलंय जे याच्या आधी पण चालू आहे. पण त्याच्या आधी समजून घ्या की हे फॉरेक्स डेरिव्हेटिव्ह म्हणजे नक्की काय असतं, कारण हे बरेच जणांना माहित नाहीये. फॉरेक्स म्हणजे नॉर्मली परकीय चलन जे फॉरेन एक्सचेंज मध्ये व्यवहार करतात, जसं डॉलर असेल, युरो असेल, आणि डेरिव्हेटिव्ह म्हणजे नॉर्मली एक आर्थिक करार जसं फ्युचर ऑप्शन मध्ये आपण करतो की ज्याचं एकाचं मूल्य दुसऱ्यावर डिपेंड असतं. आता फॉरेक्स डेरिव्हेटिव्ह म्हणजे असा एक करार की ज्याचं मूल्य परकीय चलनांच्या किमतीवर अवलंबून असतं. आणि सोप्या भाषेत कल्पना करा नॉर्मली की तुम्हाला माहित आहे की तुम्हाला वाटते की काही दिवसांनी डॉलरची किंमत वाढणार आहे. ओके, तर तुम्ही काय करू शकता की ज्याच्यामध्ये तुम्ही आज ठरलेल्या किमतीवर भविष्यात डॉलरची खरेदी करू शकता. म्हणजे आपण फ्युचर बाय करतो असं म्हणतो एक नॉर्मली. हा करार म्हणजेच नॉर्मली फॉरेक्स डेरिव्हेटिव्ह फक्त बँका त्यांच्या बिझनेसच्या पर्पजने तो करत असतात. आपण जे नॉर्मल ट्रेडिंग करतो हे आपल्यासाठी असतं. इथे बँकांचं फॉरेक्स डेरिव्हेटिव्ह जे असतात ते त्यांच्या इंटरनल बिझनेसच्या पर्पज नसतं किंवा जो काही मोठ्या लेवलचा बिझनेस असतो ओके त्या लेवलला. आता बँकांचा एक इंटरनल रिव्ह्यू असतो आणि त्याच्यामध्ये काही इनकन्सिस्टन्सी त्यांना समोर आल्या, ज्याच्यामध्ये नेटवर्थ मध्ये अंदाजे जवळपास 1600 ते 2000 कोटींचा म्हणजे जवळपास 2.35% निगेटिव्ह इम्पॅक्ट होण्याची शक्यता आहे फक्त हे एका गोष्टीमुळे. ओके, आणि या सिच्युएशनमुळे अनेक ब्रोकर हाऊसने इंडसइंड बँकेच्या रेटिंग्स पण मोठ्या प्रमाणामध्ये कमी केल्या आणि त्याच्यानंतर एकत्रित हे सगळं चित्र दिसलं की जो भयानक फॉल काल आलेला आहे आणि याच्या आधी पण तो येतोय. ओके, आणि नॉर्मल बघायला गेलं आयसीआयसीआय सिक्युरिटीने पण यांचं डायरेक्ट रेटिंगच कमी करून टाकलं. ओके, आणि मग जे नॉर्मल प्रत्येक ब्रोकर त्यांच्या काही टार्गेट प्राइस करतो ते पण त्यांनी त्याच्यामध्ये कमी केलेले आहेत. आता मित्रांनो, या घडामोडीमुळे बँकेचा इंटरनल कंट्रोल आणि व्यवस्थापनाच्या प्रक्रियेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले. कारण एक हिंदुजा ग्रुपची बँक आहे याच्यामध्ये आणि ज्याच्यामुळे गुंतवणूकदारांच्या विश्वासावर त्याचा खूप मोठा परिणाम होतो. कारण याच्या आधी पण ही बँक जर तुम्ही इथे बघायला गेले तर कोरोनामध्ये खूप जोरात फॉल आला होता याच्यामध्ये. ओके, पण त्याच्या
त्याबरोबर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सवर पण मोठ्या प्रमाणावर इम्पॅक्ट झाले आपल्याला पाहायला मिळते, ते पण बाहेर पडतात. पण लक्षात ठेवा, हे सगळं होतंय, बँका लॉस करतील, अमुक करतील, तमुक करतील, पण ह्याच्यामध्ये सर्वसामान्य गुंतवणूकदार पण बरडले गेलेत. आता काय झालं याच्यामध्ये, जसं की LIC माहिती तुम्हाला की भारतातल्या बऱ्याच मोठ्या बँकांमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. जवळपास 965 कोटी रुपयांचा लॉस फक्त LIC ला झाला या डीलमुळे. का पडतोयच एवढा, आता ते तरी काय करतील याच्यामध्ये. आणि ते एकटेच नाहीयेत, SBI म्युच्युअल फंड असेल, HDFC असेल, निप्पॉन असेल इंडिया यासारखे बरेच म्युच्युअल फंड ज्यांनी इंडसइंड बँकेमध्ये होल्डिंग्स मोठ्या प्रमाणावर केले होते, त्यांच्या पण पोझिशन मोठ्या लॉस मध्ये आता पाहायला मिळतात. ओके, पण आता RBIने काय केलेलं याच्यामध्ये एक रिव्ह्यू डेरिव्हेटिव्ह बुक्स करायला सुरुवात केलेली आहे. एक प्रायव्हेट आणि स्टेट म्हणजे सरकारी बँका ज्या असतात यांचा आणि प्रायव्हेट बँकांची सुरुवात केली, कारण त्यांना वाटलं की अरे इंडसइंड बँक, जे नॉर्मली एक चांगली नावच दिली बँक आहे भारतामधली, प्रायव्हेट सेक्टरमध्ये येते, यांच्यामध्ये जर एवढे झोलझाल होऊ शकतात तर प्रायव्हेट सेक्टरच्या इतर बँका आणि गव्हर्नमेंटच्या बँकांमध्ये का होऊ शकत नाही. त्यामुळे आता RBI थोडी कसून मागे लागली आहे. मग आता याचा इम्पॅक्ट काय होईल, चुकून पण कुठल्या बँकांचा असं काय न्यूज समोर आली तर दणका बसू शकतो. कारण फॉरेक्स डेरिव्हेटिव्ह ही थोडी सध्याच्या कंडिशनला एक नाजूक बातमी होऊ शकते बँकिंग सेक्टरसाठी. ओके, त्यामुळे बँकिंग सेक्टरमध्ये, बँकांमध्ये जे काही तुम्ही करता हे प्रॉपर अनालिसिस करा, चार्ट पॅटर्न्स फॉलो करा, कारण चार्ट पॅटर्न जर तुम्ही बघितले खूप छान पद्धतीने काम करत असतात आणि हे इन डिटेल मध्ये शिकणं तुम्हाला गरजेचं आहे. तुम्हालाही वाटतंय अशी माहिती इन डेप्थ मध्ये आपल्याकडे असणं गरजेचं आहे, आपल्याला पण कळावं आता काय करायचंय. ओके, तर त्यासाठी आजच 880 280 90 90 ला संपर्क करा आणि आमच्या ऍडव्हान्स टेक्निकल कोर्सची डिटेल माहिती जाणून घ्या, जेणेकरून तुम्हालाही अशा गोष्टी शोधता येतील, इम्पॅक्ट समजतील, फंडामेंटल स्टडी करता येईल आणि स्वतःचा एक वेल इन्फॉर्म डिसिजन प्रत्येक कंपनीविषयी घेता येईल. तर आशा करतो मित्रांनो इंडसइंड बँकेची माहिती समजली असेल. तुम्हाला काय वाटतं, अजून अशा कुठल्या बँका आहेत की ज्या RBIच्या सर्च नंतर रडारवर येतील, की अजून काहीशी झोलझाल होऊ शकतात? तुमचं काय लक्ष असेल कुठल्या बँकेवर, प्लीज कमेंट करून सांगा, जेणेकरून इतर आपल्या ऑडियन्सला पण समजेल आणि ते पण थोडा स्टडी करायला सुरुवात करतील. धन्यवाद.